बघा आज आपण बनवणार आहोत शेवाळ्या, त्याला बोटवई म्हणतात बघा खेडेगावात. तर त्याच्यासाठी मी ना 7 किलो गहू भिजत घालून गिरणीतून दळून आणलेलं आहे. दळून म्हणजे गरा काढून द्या म्हणायचं. मग ते जातेवरच्या गिरणीतून देतात बघा. त्याच्यामध्ये हे पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे जरा मोठा म्हणजे आपला 1 नंबर गरा बघा पडलेला आहे हो. आणि त्याच्यासाठी हा फक्त लापशीसाठी उपयोगी आहे बघा. तर आपण ह्या दोन्हीच्या पिठाच्या मिक्स मिळून शेवाळ्या बनवून घेणार आहोत. बघा आता आपण एक जे बारीक पीठ आहे ना ते असं एक डबा घेणार आहोत मळण्यासाठी. आणि ह्यो गरा आपण बरोबर एक डबा घेणार आहे. आता आपण त्याच्या चवीनुसार ना मीठ टाकून घेऊयात. आणि हे आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे बघा. बघा हे पिठानं अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा. आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊयात. बघा ह्या शेवाळ्या ना चवीला खूप चविष्ट लागतात बघा. बघा अशा प्रकारे आपण एकदम घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे आपल्या शेवाळ्या तयार होत आहेत. बघा असा असतो शेवाळ्याचा शेवगा. त्याच्यामध्ये आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ना ते असं घालायचं आणि थोडं असं हाताने बघा प्रेस करायचं. आणि वरून एक जण लागते बघा फिरवायला गोल गोल. मग आपल्या मस्त अशा खाली शेवाळ्या बघा तयार होतात. मग अशा ताट्यावरती बघा काढून घ्यायच्यात. बघा अशा प्रकारे ताटावरती काढून उन्हामध्ये ठेवायच्यात बघा. बघा अशा बनवल्यामुळं मशीनमधल्यापेक्षा शेवाळ्यापेक्षा ह्या खूप छान लागतात. याच्यापासून आपण भरपूर प्रकार रेसिपींचं करणार आहोत ह्या शेवाळ्यांपासून. तर आपल्याच बघा अशा प्रकारे आपल्या शेवाळ्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग तुम्ही पाहू शकतात बघा. एक दिवस वाळवल्याच्या नंतर आपल्या शेवाळ्या खूप छान वाळून तयार झालेल्या आहेत. तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.